जय जगदंब. मी माहूरगड तांबोलवाला डेली अपडेटमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत. आपण जाणून घेणार आहोत कोऱ्याभूमीविषयी आख्यायिका. रेणुका मातेचे माजी विश्वस्त तथा मुख्य पुजारी श्री राजकुमार अंबादास भोपी पाटील यांच्याकडून आपण ही माहिती घेणार आहोत. आज या ठिकाणी अमोल भाऊ गावंडे उर्फ तांबुलवाला म्हणजे आमचे भाचे ह्या माहूर क्षेत्रात जे काही धार्मिक स्थळं आहेत अशा स्थळांची इत्थंभूत भाविक भक्तांच्या सुविधेसाठी कुठलीही आर्थिक बाजू किंवा कुठल्याही कमर्शियल व्ह्यूने त्यांनी रील बनवत नाहीत, तर ते भाविक भक्तापर्यंत महात्म्य या रेणुका मातेचं असो की या तीर्थक्षेत्राचं महात्म्य हे भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची तळमळ असते. आणि त्या तळमळीतून त्यांनी आज मला म्हणले की मामा आपल्याला या ठिकाणी कोऱ्याभूमीचं महात्म्य भक्तापर्यंत पोहोचायचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज आलो. तर प्रथम आम्ही अमोल भाऊचं धन्यवाद याच्यासाठी मानतो की त्यांना इंटरेस्ट आहे भक्तापर्यंत की हे माहिती पोहोचवण्याची, त्याच्यामागे त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही. तर कोरीभूमी म्हणजे काय, या कोऱ्याभूमीचा संभ्रम म्हणा की कुठली तरी शंका की कोरीभूमी कशाला म्हणायची, तर कोरीभूमी म्हणजे ज्या ठिकाणी कुठलाही घातपात, रक्तपात, कुठल्याही अनाचार ज्या भूमीवर घडला नाही अशी भूमी म्हणजे कोरीभूमी. आणि ज्या वेळेला रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींच्या विवाहाप्रसंगी इंद्रांनी जमदग्नी आणि रेणुका मातेला त्यांच्या लग्नामध्ये कामधेनू भेट दिली होती. कामधेनू गाय की जिच्यापासून असंख्य पाचपक्वान्य निघायचे. अशा या कामधेनूच्या अभिलाषेने सहस्त्रार्जुनाने जमदग्नीची हत्या ही सहस्रार्जुनाने या कामधेनूच्या अभिलाषेने केली. आणि ज्या वेळेला त्यांचं हे देवासन झालं त्यावेळेला रेणुका मातेने परशुरामाचा धावा केला आणि परशुरामाला आज्ञा केली की बाळा, आपल्याला तुमचे पिता जमदग्नी ऋषी यांचं अग्निसंस्कार करायचे आहेत की ज्या ठिकाणी कोरीभूमी आहे अशा ठिकाणी. या क्षेत्राला कृष्णामली ग्रामही म्हणतात, उत्तर काशीसुद्धा म्हणतात. अशा याच्यामध्ये परशुरामांनी कन्याकुब्जिनगरीहून एक कावड केली आणि एका कावडेच्या एका बाजूला आई रेणुका माता आणि दुसऱ्या बाजूला ऋषी जमदग्नी हे या सह्याद्री पर्वतावर आलेत. आणि या पर्वतावर आल्यानंतर त्यांना या ठिकाणी दत्त आश्रम आहे, या परिसरात त्यांना अनुभूती झाली की या ठिकाणीच आपल्याला आपल्या वडिलाचे अग्निसंस्कार करायचे. तर ते अग्निसंस्कार करण्यासाठी आई रेणुका मातेंनी परशुरामाला आज्ञा केली की दत्त आश्रमात जाऊन त्यांना तुम्ही घेऊन या. ज्या वेळेला भगवान परशुराम हे त्या आश्रमात गेले त्या ठिकाणी दत्तप्रभू हे एका वेड्याच्या रूपात नग्न अवस्थेत, त्याची दाढी वाढलेली आहे, माशा बसलेल्या आहेत, नग्न अवस्थेत स्त्रिया आहेत, अशा अवस्थेत त्यांना दर्शन झालं. परंतु परशुरामांनी त्यांना ओळखून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी ही जे जमदग्नी ऋषींच्या अग्निसंस्काराची हकीकत त्यांना सांगितली. त्यावेळेला दत्तप्रभू या अग्निसंस्कारासाठी
इकडे येण्यासाठी त्यांनी आपलं मन व्यक्त केलं. आणि या ठिकाणी मग कुठल्याही अग्निसंस्काराला वगैरे जल तीर्थ पाणी पाहिजे, तर परशुरामांनी सर्व तीर्थात या ठिकाणी बाण मारून या विधीसाठी त्यांनी ते जल तीर्थ निर्माण केलं. आणि ही जी जागा आहे या ठिकाणी दत्तप्रभू, परशुराम, रेणुकामाता आणि जमदग्नी ऋषी हे त्यांच्या मृतावस्थेत या ठिकाणी दत्तप्रभूंनी त्यांचे अग्निसंस्कार केले. आणि ज्या वेळेला हे अग्निसंस्कार झाले त्यावेळेला आई जगदंबा रेणुकामाता त्या सरणावर जमदग्नी ऋषींच्या सती गेल्या. आणि सती गेल्यानंतर भगवान परशुराम हे आपल्या वडील पण गेले आणि आई पण गेल्यात याच्यासाठी व्याकुळ झाले. तर हे दत्तप्रभू यांच्या लक्षात आलं की परशुराम हे विव्हळ झालेले आहेत. तर दत्तप्रभूंनी भगवान परशुराम यांना सांगितलं की आपण सर्व ज्ञात आहे, आपल्या आईचं स्मरण आपण 40 दिवस करू नये, की 40 दिवस या विधीची आपण पवित्रता पाळतो, सोवळेओळे पाळतो. तर हे याला एक महत्त्व आहे. परंतु भगवान परशुराम यांना या सह्याद्री पर्वतावर भ्रमण करत असताना आईचं स्मरण हे 40 दिवसाच्या आतच झाल्यामुळं आज जे रेणुका मातेचं ठिकाण आहे, आज जे आपण या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक मूळ शक्तिपीठ ज्याला म्हणतो असं रेणुका मातेचं स्थान म्हणजेच या परशुरामांना दर्शन दिलेलं स्थान आहे. तर या ठिकाणी परत भगवान परशुरामांनी आपल्या आईला विचारलं की दत्तप्रभूच का अग्निसंस्काराला, आणि दत्तप्रभू म्हणजे काय आहे. तर आईंनी सांगितलं की दत्तप्रभू हे खूप त्यांचं या योगदान या क्षेत्राला आहे. तर या अग्निसंस्काराच्या वेळेला दत्तप्रभूंनी भगवान परशुरामाला दिगंबर अवतारात दर्शन दिलं. दिग म्हणजे जमीन आणि अंबर म्हणजे आभाळ, एवढं विक्राळ रूपात दर्शन दिलं. त्यावेळेला परशुराम दत्तप्रभूच्या या आईची जी इच्छा होती की यांच्या हाताने या ठिकाणी अग्निसंस्कार करायला पाहिजे, अशा या रूपाचं दर्शन घेऊन त्यांना नतमस्तक झाले. आणि या ठिकाणी या कोऱ्या भूमीचं या पद्धतीचं महात्म्य मी आपल्याला जे काही माझ्या अल्पबुद्धीनं जे काही रेणुका महात्म्य दत्तप्रभूचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या माध्यमातून ह्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आणि मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. जय जगदंब, जय जगदंब. धन्यवाद. खूप छान भक्तांपर्यंत आपण माहिती पोहोचवलेली आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व माहूरगडावरील डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व तसेच इंस्टाग्रामला पण फॉलो करून नक्की ठेवा. सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना जय जगदंब. जय जगदंब, जय जगदंब. सांगू शकत नाही मला तशी. नाही आहे ना आपल्याला दादाला माहीत आहे, फक्त मी ते मीडियापुरती थोडीशी घेतली होती मला दादाकडून माहिती, की तेवढीच फक्त ते